उमलती फुले प्रस्तुत आरंभ पालक मेळावा हा दिनांक 12 फेब्रुवारी 2025 रोजी साईनगर उद्यान, साईवाडी, अंधेरी पूर्व येथे सुपरवायझर दुर्गा वागळे यांच्या नेतृत्वाखाली अंगणवाडी सेविकाताई व मदतनीस बीट 4 यांच्यामार्फत राबवण्यात आला. सुंदर अशा रांगोळ्या काढून पालकांचे स्वागत करण्यात आले. सकाळपासूनच सेविकाताई आणि मदतनीस उत्स्फूर्तपणे तयारी करत होत्या. पहिल्याच उपक्रमात पालकांसाठी डोळे बांधून टिकली लावणे हा मनोरंजनात्मक खेळ ठेवण्यात आला. यातून एक सुंदर विचार मांडण्यात आला, जसे डोळे बंद न करता उघडे ठेवून आपल्याला योग्यरित्या काम करता येते, तसेच आपले पालकत्व निभावताना आपण जागरूक राहणे गरजेचे आहे. मुलांच्या मेंदूचा विकास सुरुवातीच्या 2 वर्षात जलद गतीने होतो. मेंदूचे जाळे या उपक्रमात मुलांना पालकांनी कसे समजावून सांगावे आणि पालकांच्या सकारात्मक बोलण्याने मुलांच्या मेंदूचे जाळे कसे घट्ट होते हे सांगण्यात आले. भविष्याचे झाड हे आपण आपल्या पाल्याला काय बनवायचे आहे आणि आपण त्यासाठी काय प्रयत्न करायला पाहिजे हे सांगत होते. मुलांसाठी सुंदर असे खेळघर सजवण्यात आले होते. मुलं जर यातच व्यस्त राहिली तर नक्कीच मोबाईलपासून दूर राहतील. मराठी महिन्यांचा तक्ता तर अतिशय सुंदर बनवण्यात आला होता. मुलांची ग्रोथ पाहण्यासाठी वजन काटा व ग्रोथ चार्ट मांडला होता. हळूहळू मुलांची गर्दी वाढू लागली. कृतीमध्ये सहभागी होण्यासाठी ते उत्स्फूर्तता दाखवायला लागले. वाटाणे सोलणे, स्पर्शज्ञान या कृतींमध्ये ते आनंदाने सहभागी होत होते. मदतनीसताई आणि सेविकाताई सुद्धा उत्साहाने त्यांना प्रयोग करून दाखवत होते. त्यांच्याकडनं प्रयोग करवून घेत होते. तुम्ही पाहूच शकता, अतिशय घरगुती अशा साहित्यांचा वापर करून हे विविध प्रयोग करण्यात आलेले होते. आकारावर मणी, दगड, चिंचोके लावणे या कृतीतून मुलांचा हस्तनेत्र संबंध वाढीस लागतो आणि मुलांचा बौद्धिक विकास होतो. कुठल्या वयोगटासाठी कसा आहार द्यायला हवा हे उदाहरणासह दाखवण्यात आले. मुलांसाठी कुठले वातावरण सुरक्षित, ज्यांच्यापासून त्याला हानी होणार नाही, आणि कुठले वातावरण असुरक्षित, ज्याच्यापासून त्यांना हानी होण्याची शक्यता आहे, हे समजवण्यात आले. लहान मुलांच्या जिज्ञास वृत्तीला चालना देण्यासाठी विविध प्रकारचे मुखवटे तयार करण्यात आले होते. हे मुखवटे लहान मुलांना चेहऱ्यावर लावून त्यांना आरशात पाहण्यास सांगितले जात होते. लहान मुले देखील हे मुखवटे लावून आरशात एकदम कुतूहलाने पाहत होते.
ठसेकाम उपक्रमात मुलांना विविध आकाराचे ठसे देण्यात येत होते. हे ठसे देऊन त्यांच्याकडनं ठसेकाम करवून घेण्यात येत होते. यातून मुलांना आकारांचे ज्ञान आणि रंगांचे ज्ञान होत होते. आता हे ठसे जर घरात उपलब्ध नसतील तर रोजच्या वापरातील भाज्यांचा वापर करून आपण कशा प्रकारे ठसेकाम करू शकतो हे सुद्धा सांगण्यात आले. पुढील उपक्रमात तरंगणे व बुडणे हा विज्ञान प्रयोग दाखवण्यात आला. यामध्ये मुलांकडनं तरंगणाऱ्या वस्तू व बुडणाऱ्या वस्तू यांचे प्रात्यक्षिक करून दाखवण्यात आले. या पुढील उपक्रमात मुलांसाठी कोणता आहार पोषक आहे आणि कोणता आहार कुपोषक आहे हे सांगण्यात आले. पोषक आहाराचे फायदे आणि कुपोषक आहाराचे तोटे हे उत्तमरित्या समजवण्यात आले. खुळखुळे आणि बाहुल्या या उपक्रमातून आपण घरच्या घरी उपलब्ध असलेल्या वस्तूंपासून कसे खुळखुळे आणि बाहुल्या तयार करू शकतो हे दाखवण्यात आले. पुढील उपक्रमात मुलांना वस्तूंची ओळख करून दिली जात होती आणि मनोरे रचण्यास सांगितले जात होते. मुलांनीही या मेळाव्याचा मनसोक्त आनंद लुटला. या मेळाव्याला विभागातील मान्यवरांनी देखील उपस्थिती लावली आणि सेविकाताई आणि मदतनीसांचे कौतुकही केले. नक्कीच हा मेळावा पालकांसाठी मार्गदर्शनात्मक ठरला आणि यासाठी सर्व सेविकाताईंचे आणि मदतनीस ताईंचे मनःपूर्वक आभार.